शिवसेना खासदारांनी पंतप्रधान मोदींकडे मागितली भेटीची वेळ। 7 विद्यमान आणि 4 माजी खासदार घेणार मोदींची भेट। विधिमंडळाचा कालावधी आज संपणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजीनामा देणार। नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपर्यंत शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार। नव्या सरकारचा शपथविधी 2 डिसेंबरला होण्याची शक्यता। दिल्लीत बैठक झाल्यानंतर अंतिम निर्णय होऊन त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। एकनाथ शिंदे नाराज, मुख्यमंत्रीपद जवळपास भाजपला निषेध। सूत्रांची माहिती, एकनाथ शिंदे काही मोठा निर्णय घेणार की महायुतीच्या सोबतच राहणार याकडे लक्ष। ठाकरेंच्या पाठोपाठ शिंदेंनीही आमदारांकडून लिहून घेतली शपथपत्र। पक्षातील सर्व नियम अटी पक्षशिस्तीचं पालन केलं जाईल असा आशय या प्रतिज्ञापत्रामध्ये असल्याची माहिती। ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी। शिवसेना कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान आणि किंवा इतर कुठेही एकत्र जमू नये। एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकांना आवाहन। समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आणि यापुढेही राहील, शिंदेंची एक्स पोस्ट। विधानसभा निवडणुकीमध्ये 135 मतदारसंघांमध्ये महायुतीला 50% अधिकचं मतदान, तर एकट्या भाजपला 85 मतदारसंघांमध्ये 50% अधिक मतदान। अजित पवार यांच्या देवगिरी आज शासकीय निवासस्थानाच्या बाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। सकाळपासून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू। काल विजयी उमेदवारांशी संवाद साधल्यानंतर आज उद्धव ठाकरे आपल्या पक्षातल्या पराभूत उमेदवारांसोबत भेट घेणार। मातोश्रीवरती होणाऱ्या बैठकीमध्ये ठाकरे मार्गदर्शन करणार। शरदचंद्र पवार पक्षातील पराभूत उमेदवारांची आज बैठक। शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या पराभवाच्या कारणांसंदर्भात चर्चा केली जाणार। काँग्रेसच्या विजयी आमदारांची उद्या आणि परवा बैठक। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मार्गदर्शन करणार। गटनेता निवड प्रक्रियेसाठी बैठकीचं आयोजन। राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा सुनावणी होत असल्यानं काय निर्णय होणार याकडे लक्ष। रश्मी शुक्लांची पुन्हा एकदा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती। काल रात्री रश्मी शुक्लांनी पदभार स्वीकारला। मनोज जरांगेंनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आक्रमक भूमिका। नव्या सरकारनं ओबीसी आरक्षणाचं संरक्षण केलं नाही तर रस्त्यावरती उतरणार। ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची भूमिका। एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी सकल पुरोहित वर्गाकडून होमहवन। शिवसेना आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय भोसले यांच्याकडून राज्यभरात पूजा। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून अहिल्यानगरमधल्या विशाल गणपती मंदिरामध्ये आरती। शिंदेंनाच पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावं अशी गणपतीकडे प्रार्थना। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनावे यासाठी अकोल्यातल्या शिवसैनिकांची शेगावपर्यंत पायी वारी। राजराजेश्वर मंदिरामध्ये जलाभिषेक करत वारीला सुरुवात। आज गजानन महाराजांचं दर्शन घेणार। मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवताना त्याच त्या नावावरती खल का? मुनगंटीवार, बावनकुळे, पंकजा मुंडे यांचा भाजप विचार करणार की भाजपमधील ओबीसी नेत्यांची कायम उपेक्षा होणार? एक्सपोजद्वारे सुषमा अंधारेंचा सवाल। आपल्या पक्षामध्ये येण्यासाठी अजित पवार सर्वांना फोन करतायत, मात्र शरदचंद्र पवार पक्षातलं कुणी कुठेही जाणार नाही, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्याला 16 वर्ष पूर्ण। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पोलीस मुख्यालयामध्ये वाहिली शहीदांना श्रद्धांजली। 26/11च्या शासकीय आदरांजली कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची हजेरी। फडणवीसांकडून शहीदांना आदरांजली। 26/11च्या हल्ल्यामध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या शहीद जवानांना, पोलीस अधिकाऱ्यांना अजित पवारांकडून अभिवादन। मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये अजित पवारांनी शहीदांना वाहिली आदरांजली। 26/11च्या हल्ल्यामध्ये वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना अमित शहांनी वाहिली श्रद्धांजली। एक्सपोस्ट करत अमित शहांनी व्यक्त केलं दुःख। 26/11च्या हल्ल्यामध्ये धैर्यानं कर्तव्य पार पाडताना वीरमरण आलेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली। मुंबईवरील हल्ल्याच्या जखमा कधीही भरून न निघणाऱ्या आहेत। राजनाथ सिंह यांची एक पोस्ट।
26/11च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पोलीस आणि जवानांना अभिवादन करण्यासाठी सांगली ते मुंबई दौड। शहीद अशोक कामते स्मृती फाउंडेशनच्या वतीनं आयोजित या मॅरेथॉनमध्ये अनेकांचा सहभाग। आज संविधान दिवस आणि या निमित्तानं दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन। राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान लोकसभेचे अध्यक्ष संबोधित करणार। आपलं संविधान आपला स्वाभिमान या अभियानाला ही सुरुवात होणार। राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज भारतीय संविधान दिन साजरा होणार। मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे करणार संविधानाचं वाचन। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी संविधान दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार। काँग्रेसच्या मेरी जान मेरा संविधान या अभियानाच्या अंतर्गत होणाऱ्या कार्यक्रमाला संबोधित करणार। नाहूर रेल्वे स्टेशनवरती मराठीमध्ये बोलल्यानं तिकीट कर्मचाऱ्याकडून तिकीट नाकारल्याचा आरोप। मराठी एकीकरण समितीकडून नाहूर पोलिसांमध्ये तक्रार दाखल। नागराज मंजुळे दिग्दर्शित खाशाबा जाधव चित्रपटाची कथा वादाच्या भोवऱ्यात। पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचं कॉपीराईट संदर्भात दिग्दर्शक नागराज मंजुळे, जिओ स्टुडिओ आणि आटपाट प्रोडक्शनला समन्स। बुलढाणा जिल्ह्यातल्या अंबाबारवा अभयारण्यामध्ये प्राणी बघण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। दररोज अभयारण्यामध्ये प्राणी दिसत असल्यानं पर्यटकांमध्ये उत्साह। सिंधुदुर्गच्या तिलारी खोऱ्यामध्ये काळ्या बिबट्यांचा अधिवास। जंगलामध्ये निवांत फिरणाऱ्या काळ्या बिबट्याचा व्हिडिओ पर्यटकाच्या मोबाईलमध्ये कैद। कार्तिक वद्य उत्पत्ती एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये हजारो भाविकांची मांदियाळी। विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी 4 ते 5 तासांचा कालावधी। मालमत्ता कर न भरणाऱ्या 3000 मालमत्ताधारकांवरती जप्ती आणि अटकावणीची कारवाई। आतापर्यंत 218 कोटी 96 लाखांची थकबाकी वसूल। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत। रेल्वे 30 ते 35 मिनिटे उशिरानं बदलापूर रेल्वे स्टेशनच्या जवळ रेल्वे रुळाला तडे गेल्यानं दुरुस्तीचं काम सुरू। समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाण्यातील आमने हा शेवटचा टप्पा। महिनाभरामध्ये वाहतुकीसाठी खुला केला जाणार। अंतिम टप्प्यातील काम सुरू। समृद्धी महामार्गावरून आता मुंबई ते नागपूर असा सलग प्रवास करणं होणार शक्य। पुण्यातून दुबई आणि बँकॉकसाठी थेट विमान सेवा। दुबईसाठी दररोज विमान सेवा सुरू असणार, तर बँकॉकसाठी आठवड्यातून 3 वेळा विमान सेवा सुरू असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।